नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गरीब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे. तर आपल्याला लास्ट फवारणी सोयाबीनसाठी कोणती घ्यायची याबद्दल मी माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर आपल्या सोयाबीन पिकाला शेंगाचं वजन वाढवण्यासाठी, असं टप्पूर दाणं बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादनामध्ये नक्कीच इन्क्रीज होईल मित्रांनो, त्यासाठी एक लास्ट अशी फवारणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तरी तुम्ही बघू शकतात आपली ही सोयाबीनची अवस्था आहे. सध्या शेंगाचं प्रमाण लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. असे भरपूर प्रमाणात शेंगा चालू झालेले आहेत मित्रांनो. बघा तुम्ही. तर तुम्हाला लास्ट अशी जबरदस्त मी एक फवारणी सांगणार आहे मित्रांनो, ती नक्की घ्या की आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. त्यासाठी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे. तर अशी अवस्था आहे आपल्या मित्रांनो. तर आपल्याला कीटकनाशकमध्ये घ्यायचं मित्रांनो, जबरदस्त एक टॉनिक म्हणून कोरोजन आहे. ती कोरोजन एक घ्या मित्रांनो. त्यासोबत आपल्याला या अवस्थेत आपल्या सोयाबीन पिकासाठी जे आपल्या सोयाबीनच्या शेंगा तयार झाल्या ते टप्पूर असे शेंग लागण्यासाठी आपण वापरू शकतात. त्यासाठी आपल्याला पोटॅशची खूप आवश्यकता आहे मित्रांनो. पोटॅश घेणं जरूर आहे मित्रांनो. तर पोटॅशसाठी आपल्याला 0050 NPK कंपनीचं घ्यायचं मित्रांनो. NPK कंपनीचं 0050 हा एक लिक्विडमध्ये येतो. ती फवारणीमध्ये प्रति एकर 250 ग्रॅम ते आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. तरी आपल्याला भरपूर असा फायदा होईल मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला ही माहिती देत आहे. तर आपल्या पिकाची अवस्था आता बघू शकता तुम्ही, भरपूर असे शेंगा लागण्याच्या तयारीत आहेत. भरपूर असे लागलेले शेंगा, एका झाडाला कमीत कमी 100-150 असे शेंगा लागायला सुरू आहेत. अजून तरी फुल धारणा चालूच आहे मित्रांनो. त्यासाठी लास्ट फवारणी जबरदस्त आहे अशी फवारणी तुम्हाला सांगत आहे. त्यासोबतच फर्स्ट एक कीटकनाशक म्हणून आपल्याला कोरोजन घ्यायचं, प्रति पंप 10 मिली वापरा. आणि दुसरं म्हणजे पोटॅश, NPK कंपनीचं 0050 म्हणून येतो. 50% त्याचं पोटॅशचं प्रमाण आहे. नंबर 1 रिझल्ट येईल मित्रांनो. एकदा यूज करा, कारण मी गेल्या वर्षी यूज केलं आहे. अनेक वर्षापासून मी शेती करतो मित्रांनो. तरी आपल्याला यूट्यूबचा एवढा अनुभव नाही. आपलं नवीन चॅनलचं आहे, गरीब शेतकरीसाठी काहीतरी फायदा होईल म्हणून ही माझी अपेक्षा आहे. 100 जणातून एक जण बी आपल्याप्रमाणे जर कोणी यूज केलं तर ती नक्कीच सार्थक राहील मित्रांनो. कारण का लास्ट अवस्था आहे, दरवर्षी प्रमाणे मी तुम्हाला ही माहिती देत जाईल. तर त्यासाठी आपल्याला कोरोजन प्रतिपंप 10 मिली वापर करा. आणि आपल्याला पोटॅश 0050 NPK कंपनीचं एक यूज करू शकतात. पोटॅशचं 50% प्रमाण आहे, नंबर 1 आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासोबत एक मित्रांनो बोरॉन एक नक्की घ्या. बोरॉन कोणतं 20% असणारं बोरॉन घ्या. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. कारण का की लास्ट फवारणी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे. कारण कोणी कसं आहे, आपल्याला या टाईमला तर कीटकनाशकची एक काय गरज आहे की आपल्या जे शेंगा लागलेल्या आहेत, आता तर सध्या आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेंगा नाहीत, पण लाईफमध्ये पुढे आपल्याला जे आहे ते एकदाच फवारणीमध्ये सगळं ॲडजस्ट होऊन जाईल. त्यासाठी मी ही माहिती देत आहे. तरी आपण त्याचा नक्की यूज करा मित्रांनो, नक्कीच फायदा होईल. तरी आपली सोयाबीनची अवस्था बघा तुम्ही, अशी नंबर 1 सोयाबीन पिकं लागलेली. सोयाबीन बघा तुम्ही, शेंगा कसे लागलेले आहेत. त्यासाठी नक्की आपण यूज करा मित्रांनो, अशी मी माहिती देतो. ते आपल्या गरीब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर लाईक सबस्क्राईबर करा मित्रांनो. असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या. मी नक्कीच चांगली माहिती देत जाईल. आपल्याला एवढं बोलायचं संभाषण नाही मित्रांनो, तरी जे चांगलं आहे तेच आपण शेतकऱ्याला. नाहीतर आपल्याला कसं यूट्यूबवर असे भरपूर प्रमाणात आहेत यूट्यूबर की अशी कशी कंपनीचं ॲड त्यांचा फायदा होण्यासाठी ते देऊ शकतात. पण मी कसं आहे, जे आहे रिअल रिझल्ट, आपण स्वतः शेतकरी आहेत, गरिबाची जाण आहे म्हणून आपण माहिती देत जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणून लाईक सबस्क्राईबर कमेंट करा मित्रांनो, शेअर करा मित्रांना, एवढाच फायदा होईल. म्हणून ही फवारणी लास्ट करून घ्या. धन्यवाद.